मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शरद पवार हे पोहोचलेले आहेत. थेट बघूया. शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे. कालपासून रोहित दादा या ठिकाणी मैदानात ठाण मांडून आहे. रात्री सुद्धा याच ठिकाणी ते झोपले. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर काल सुप्रियाताई आल्या होत्या आणि सुप्रियाताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र जी आहे ती फिरली गेली. आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कोणी विचारलं नाही, परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल असं वाटतंय. काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढू म्हणून सांगितलं. हे केवळ आणि केवळ रोहित दादा आणि सुप्रियाताईंच्यामुळे झालं. विविध मागण्यांसाठी आज अनेक ज्या शिक्षकांचं आहे ते आझाद मैदान येथे आंदोलन सुरू झालेले आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक जे शिक्षक आहेत ते अनुदानाची मागणी करण्यासाठी आज आझाद मैदानामध्ये ते आंदोलनासाठी बसले. या आंदोलनासाठी शरद पवार देखील थोड्याच वेळात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. सध्या आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित पवार आहेत. सर, काय सांगाल तुम्ही या आंदोलनाला, काय सांगाल या आंदोलनात तुम्ही पाठिंबा दिलाय, सकाळपासून तुम्ही इथे बसून आहात? काल रात्रीपासून आम्ही सर्वजण इथं आहोत. हे शिक्षकांनी स्वतःच्या हक्कासाठी उभं केलेलं आंदोलन आहे आणि मग इथं सर्व 12,000 शिक्षक काल आले होते. आज 15,000च्या आसपास येतील आणि हा आकडा वाढत जाणार आहे. काल महाजन साहेब येऊन या सर्व शिक्षकांना शब्द दिलेला आहे की आज 11 ते 11:30 वाजता आम्ही बैठक घेऊ आणि तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू. मागण्या काय आहेत? अगदी काही वेळापूर्वी या आंदोलनामधून आमदार रोहित पवार यांच्याशी आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी बातचीत केली आहे. पाहूया. घडवले, अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले. त्यात जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जरी वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी, ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आम्ही आमच्यासारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात, आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले, तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक. आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ, पण त्याच बरोबरीने आई वडिलांबरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो. आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे, आता तरी तुम्ही जागे व्हा. अरे, ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं, तुम्ही ज्या खुर्चीवर बसले, तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं, त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही. आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला, या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळली, पवार साहेबांनी सांगितलं नाही, हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी, त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे. काल रोहित दादा या ठिकाणी आले, आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे निश्चित पवार साहेब जे या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत, तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी खात्री देतो. आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. साहेब, महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. महाराष्ट्रामध्ये 14 ऑक्टोबर 2024 ला एक शासनादेश काढला जातो. त्यानंतर 3 अधिवेशनं होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि